नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. नमस्कार, मी अवनीताई पाटील, तुम्हा सर्वांची लाडकी दौलारीन बाल. तर आमचा जो कार्यक्रम असा आहे, आमच्याच भाषेत बोलता हो. आमच्या या कार्यक्रमामध्ये आगरी वधूवर मेळावा हा आयोजित केलाय आगरी समाज प्रबोधन या संस्थेने. आणि ह्या प्रबोधनाचा हेतू किंवा या संस्थेचा हेतू असा आहे की आज लग्नामध्ये ज्या लोक खर्च करतात, कारण नको तो वायफळ खर्च होत चाललेला आहे, नको तिथे टाइमपास करायला लागले, यो कुठे थांबला पाहिजे. आणि एकत्र याच्यातून सगळा समाज पण एकत्र येतं आणि कुठेतरी खर्चाला आला घातला जातो. यो या आगरी वधूवर मेळाव्यातून सांगण्यात आलेला आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी सुद्धा याची दक्षता घ्या की कुठेतरी खर्च थांबला पाहिजे. म्हणून आमच्या या समाज प्रबोधनाला सपोर्ट करा, कारण आपला खर्च वाचेल तेव्हाच आपण पुढे काहीतरी करू शकतो. आपला तो खर्च आपल्या मुलांच्या शिक्षणाला वापरू शकतो, भरपूर ठिकाणी आपण त्याचा वापरू शकतो. म्हणून नक्कीच आमच्या या वधूवर मेळाव्यामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी ही काळाची गरज आहे की आगरी समाजाने अशा पद्धतीचे सोहळे करून आपला जो आवाढव्य खर्च होतो आणि त्याला वेस्ट मनी आपण म्हणतो, ज्या पैशासाठी घाम गाळून आपल्याला उभं राहावं लागतं किंवा संसार करावा लागतो, किंबहुना त्या परिवारातील मुलांसाठी भविष्याची योजना करावी लागते. काळू शेठ आहेत, त्यांनी हा प्रबोधन मेळावा ठेवलेला आहे. त्यांना मनापासून अभिनंदन त्यांचं असं करतो की आज जो सर्वसामान्य माणसाला या समूह विवाहामध्ये येऊन त्याचा जनसामान्य माणसामध्ये आनंद घेण्याचा जो प्रकार जो केलेला आहे तो अतिशय अद्भुत आहे आणि काळाची गरज आहे. आगरी समाज हा समाज तर लोकप्रिय असं आहे की लग्न कार्यामध्ये अफाट खर्च करतो, पण तो खर्च वेस्ट मनी आपण त्याला म्हणतो. वारंवार मी म्हणतो वेस्ट मनीचं का म्हणतो की हा खर्च वाह्यात जातो. तेच जर वधूवराच्या भविष्यासाठी ती योजना करून त्याच्या पुढच्या भविष्यासाठी काहीतरी उद्योग केला किंवा व्यवसाय केला किंवा भविष्यासाठी आखणी केली तर त्या भविष्यामध्ये त्याला फार हातभार लावल्यासारखं होईल आणि तो पैसा अतिशय आनंदाचा दिवस आहे. आगरी समाज प्रबोधन संस्थेचे खूप खूप आभार व्यक्त करतो. 4 महिने सातत्याने काम करत प्रत्येकाचा एवढ्या मोठ्या या आजचा दिवस पाहण्यासाठी एवढी त्या लोकांची धडपड असतं आणि हा कार्यक्रम सक्सेसफुली एकदम पूर्ण करतात आणि सर्व वधूवरांना व सर्व गोरगरिबांना हा एकदम सहारा देण्याचा प्रबोधन ही संस्था आहे आणि त्यांना माझ्याकडून पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि येत्या पुढच्या वर्षी सुद्धा अतिशय जोडाने असणार आहे हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये डॉक्टर, वकील, गायक असतील, आमच्या आगरी कोळी समाजामधले जे पण काय चांगले कलाकार, कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, सर्व क्षेत्रातली लोक या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात. धन्यवाद. आज खरोखर खूप आनंदाचा दिवस आहे का आज आगरी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत आहे. आज सातत्याने 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत. जरी 5 लग्न लागली, गेल्या वर्षी 11 लागलेली, या वर्षी जरी 5च लागली असली तरी खरोखर आमचे जे व्यवस्था मंडळ आहे त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो आणि या मंडळात मी माझ्यासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे. आज जरी लग्न कमी लागले असतील, पुढच्या वर्षी जास्त लागतील. लोकांना कुठलीही गोष्ट समजायला 2-5 वर्ष लागतातच आणि जे चांगलं कार्य आहे ते लवकर घेत नसतं. माणूस भरकटलेला की ज्याला रुपयाची कमाई नसतं रिक्षा चालवतात, पण आपल्या मुलीचं लग्न जागा विकेल आणि त्याच्यात लग्न करत होता. पण आता भले आज ना हे 2 वर्ष जातील, 3 वर्ष, पण आम्ही माघार घेणार नाही. आम्ही सातत्याने करत राहणार. प्रश्न असा आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 3 सोहळे असतात. पैकी जो लग्नाचा सोहळा आहे तो अतिशय महत्त्वाचा सोहळा आहे आणि त्याच्यासाठी आज आगरी समाजाची हे मानसिकता असे भले जमिनीचा तुकडा विकू पण दणक्यात लग्न करू आणि असं करून आज आम्ही जमिनींना मुकलेलो आहोत आणि लग्न मात्र धूमधडाक्यात करतो. कुठेतरी जागरूकता व्हावी त्यासाठी आगरी प्रबोधन संस्थेची स्थापना झालेली आहे. आपल्या आगरी बांधवांना
थोडक्या आणि कमी खर्च तर नाहीच, सगळे कमिटीच ते बघते आणि अशा या वेळेला सगळ्यांनी एकत्र येऊन सामुदायिक विवाह केला तर घंटो का काम मिनटो में पण होतं आहे. प्लस जे कुऱ्हाड लावायचे तिथं नखाने सगळ्या प्रकारच्या सुविधा भव्य आणि दिव्य प्रकारच्या आहेत आणि कमी खर्चामध्ये फक्त आमची मानसिकता बदली व्हायला पाहिजे आणि सगळे एकत्र येऊन हे कार्य केलं पाहिजे. आज आमचा आगरी प्रबोधन सेवा संस्थातर्फे आगरी सामुदायिक लग्न जे आम्ही आयोजित करत आहोत. भले यावर्षी आमची 5च लग्न जमली पण आम्ही त्याच्याने खचून गेलो नाही किंवा निराश झालो नाही. त्याच उत्साहाने आज आम्ही हा सोहळा साजरा केलेला आहे. त्यामागचा उद्देश आमचा तोच आहे की जो काही अमाप पैसा खर्च केला जातो त्याला कुठेतरी आळा बसावा आणि ज्या काही त्या लग्नामध्ये आगरी लोक पद्धतीने जे काही विधी करावे लागतात त्या सर्व विधी आम्ही इथे पुरवतो. म्हणजे पोळा पापडी तोडण्यापासून ते जे काही ऑर्केस्ट्रा किंवा निघताना वरात निघताना बँड बाजा पाहिजे तो सगळं आम्ही इथे आयोजित करत आहोत. सॉफ्ट म्हणजे आपण वेलकम ड्रिंक जेवण आईस्क्रीम सगळं पुरवतो. म्हणजे कुठलीही कमतरता आम्ही ठेवत नाही. एखाद्या आगरी लग्नामध्ये ज्या काही पद्धती चालू आहेत त्या पद्धती आम्ही सुरूच ठेवलेल्या आहेत. पण यासोबत एक आवाहन करावं असं वाटतं की ज्या काही आपण संस्कृती पाळूया म्हणून म्हटलं जातं तर आपण आज कुठेतरी ती आगरी समाज संस्कृती लोप पावत चाललेली असं दिसतंय की इतर समाजातल्या काही प्रथा आहेत त्या अवलंबायला सुरुवात केलेली आहे. आपल्यामध्ये आगरी समाजामध्ये कधीही मेहंदी किंवा संगीतचा कार्यक्रम नसायचा पण तो पुन्हा इथे आपल्याकडे 2-2 दिवस ते वाढवले जात आहेत आणि तो खर्च अजून वाढवला जात आहे. या सगळ्याला कुठेतरी म्हणजे जो गरीब माणूस आहे गरीब व्यक्ती आपल्या मुलाचं लग्न करण्यासाठी कुठेतरी कर्ज घेतो आणि मग आयुष्यभर कर्ज फेडण्यात जातं त्याचं. तर हे असं होऊ नये त्यासाठी आम्ही लोकांनी सजग व्हावं किंवा जागरूकता निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारचे आम्ही सामुदायिक लग्न घेतो. त्याच पद्धतीने आम्ही आगरी वधूवर परिचय मेळावासुद्धा घेतो की एक मुलगी बघण्यासाठी 10-15 गावं त्यांना पिंजून काढावी लागतात तर ते एकाच ठिकाणी अनेक मुली किंवा अनेक मुलं अशी त्यांना बघायला मिळतात. आपले अनुरूप असे स्थळ असेल तर ते चूज करता येतात. हे असे आम्ही एक नवीन पाऊल उचललेलं आहे की ज्याला प्रतिसाद समाजातून खूप चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे. कारण आम्ही खूप म्हणजे 5-6 वर्षापूर्वी ही संकल्पना आम्ही मांडली होती आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद आगरी समाज देत आहे. या गोष्टीचा फार आनंद आहे. सामुदायिक विवाह सोहळ्याला माझ्या पहिल्यांदा शुभेच्छा आहेत. एक अत्यंत सुबक कार्यक्रम हा आहे. खऱ्या अर्थानं आमच्या आगरी समाज असेल कोळी समाज असेल किंवा कुणबी समाज असेल या सर्वांनी जर याच्यामध्ये विवाह सोहळ्यामध्ये सहभाग घेतला तर खऱ्या अर्थानं आगरी समाजामध्ये जी हळदी समारंभ असेल लग्न असेल आणि आता एक नवीन आमचं तांदूळचा दिवस असतो त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जातो. त्या खर्चाला कुठेतरी जर थांबवायचं असेल बचत करायची असेल तर समाजाने हा जो पुढाकार घेतला आहे त्या पुढाकारामध्ये सहकार्य दिलं पाहिजे. आज आगरी समाज प्रबोधन संस्था डोंबिवली या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजन करण्यात आलं. या संस्थेचं ब्रीद आहे कर्ज काढू नका जमीन विकू नका आपल्या मुलांचे लग्न थाटामाटात करा या उक्तीप्रमाणे या ठिकाणी आगरी समाज प्रबोधनी संस्था डोंबिवली या संस्थेच्या माध्यमातून हा विवाह सोहळा थाटामाटात संपन्न होत असताना दिसतोय. खरं पाहता स्वर्गीय नारायण नागू पाटील साहेबांनी आगरी समाजाच्या शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अलिबाग सरी येथे 7 वर्ष आंदोलन केलं आणि सातबाऱ्याचा उतारा आपल्या नावी झाला. तदनंतर स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांनी देखील सिडकोनी 95 गावांची जमिनी घेऊन शेतकऱ्यांना इशारा केलं होतं. त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र दिवा पाटील साहेब झटले आणि शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळवून दिला. मला समाजातील सर्व लोकांना हे सांगायचं आहे या माध्यमातून की जर आपल्याला जमिनीचा सातबारा नसता नारायण नागू पाटील साहेबांसारखे आपले पुढारी नसते दिवा पाटील साहेबांसारखे आपले पुढारी नसते तर आपली
काय बीजास लागले असते. आपण दिवा पाटील आणि नारायण नागू पाटलांना ज्या स्मरणातून मानतोय त्यांनी दिलेले जे काही आपल्याला योगदान आहे त्यांचा, त्या योगदानाद्वारे आपण आज या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवला पाहिजे आणि आपल्या मुलाबाळीची जी लग्न आगरी समाजाच्या संस्थेच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये करायला पाहिजे. आगरी समाज प्रबोधन संस्था डोंबिवली हे तिसरे वर्ष आहे. मागच्या 2 वर्षी, पहिल्या वर्षी आगरी समाज प्रबोधन संस्था आणि दुसऱ्या वर्षी गेल्या वर्षी 11 लग्न झाली. या वर्षी जरा आमचं आम्हाला रिस्पॉन्स 5 तरी पण आम्ही त्याच लग्न आम्ही केलेली आहे. आम्ही विनंती करतो आमच्या समाज बांधवांना की त्यांना असं वाटतं की इथं लग्नात यांची काहीतरी व्यवस्था बरोबर नसेल किंवा आपण जे घरी करतो तसं असेल, तो त्यांचा गैरसमज आहे. त्यांनी जर इथं येऊन पाहिलं तर लग्न आम्ही तेवढ्याच थाटात करतो. तुमचा इथं काही आम्ही पैसे घेत नाही. स्वतःचं सगळ्यांचं जेवण वगैरे सगळ्यांना व्यवस्थित असतं. एवढं करून सुद्धा लोकांना अजून ते पटत नाही. परंतु आम्हाला खात्री आहे की अजून 1-2 वर्षानंतर लोकांना हे पटणार, कारण लोकांकडे पैसे आलेले आहेत. ते संपल्यानंतर त्यांना बरोबर समजेल की आता आपण इथंच लग्न करावे. आम्ही एवढे सगळे मंडळ जे आमचे पदाधिकारी आहेत गेल्या 4 महिन्यापासून आम्ही सतत काम करत आहोत आणि सगळे आज पण जसं आमच्या घरचं स्वतःचं लग्न आहे असं आम्ही हे लग्नाच्या मध्ये सहभाग घेतो. आणि आता तुम्ही सगळीकडे बघता की लोक आणि प्रत्येकाच्या जेवणापासून आम्ही थंड्यापासून सगळं कुठलंही त्यांना कमतरता नाही. एवढं चांगलं की घरचं पण लग्न एवढं चांगलं होणार नाही एवढं आम्ही इथं या आगरी समाज प्रबोधन संस्थेतर्फे ही लग्न एवढ्या थाटामाटात आम्ही लावून दिलेली आहे. आम्हाला जरा दुःख होतं की लोकांना ही आमची कळकळ कळत नाही अजून, परंतु ती आज ना उद्या नक्की कळणार आणि ते इथं अजून सहभाग घेतील. आम्ही अशी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही इथं आजचा हा कार्यक्रम जरी तुम्ही पाहिला नसेल तर यूट्यूबच्या माध्यमातून, प्रसिद्धी माध्यमातून बघा आणि पुढच्या वर्षी कमीत कमी 25 लग्न इथं कशी होती यासाठी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करा. आणि आपल्या ह्या माध्यमातून आम्ही त्याला विनंती करतो की तुम्ही नक्की आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.